आम्ही काही दिवस गोव्याची सैर करायला आलो. येथील काही बीचवरील सृष्टी सौंदर्याचा आनंद घ्यायला. कलंगूट, कोलवा, वागाटोर, अंजुना आणि बायना इत्यादी बीचवर फिरत मजा करायला. आता कलंगूट बीचवर आहोत. हा बीच उत्तर गोवामध्ये असून गोवा राज्यातील सर्वात प्रसिद्ध आणि मोठ्या समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे. याला बीचची राणी असेही म्हटले जाते. हा बीच पणजी शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे. आता इथून जात आहोत कोलवा बीचकडे. कोलवा बीच हा गोवा राज्यातील दक्षिण गोव्यातील एक सुंदर समुद्र किनारा आहे. तो मडगाव शहरापासून सुमारे 6 किलोमीटर अंतरावर आहे. हा बीच विशेषतः शांत वातावरण, स्वच्छ वाळू आणि सुंदर सूर्यास्तासाठी ओळखला जातो. हा बीच सुमारे 25 किलोमीटर लांब आहे. समुद्र शांत आणि स्वच्छ असल्यामुळे पर्यटकांना खूप आवडतो. येथे अनेक पर्यटक खालील गोष्टीचा आनंद घेतात: समुद्रात पोहणे, बोटिंग, पॅरासेलिंग, बीचवर फिरणे आणि सूर्यास्त पाहणे. कोलवा बीचला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते मार्च हा काळ सर्वात चांगला मानला जातो. कोलवा बीच हा सुंदर, शांत आणि पर्यटकांना आकर्षित करणारा गोव्यातील प्रसिद्ध समुद्र किनारा आहे. इथून पुढे आम्ही वागाटोर बीचवर जात आहोत. वागाटोर बीच हा उत्तर गोवा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध आणि सुंदर समुद्र किनारा आहे. हा बीच उंच डोंगर, लालसर खडक आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो. हा बीच पणजी शहरापासून सुमारे 21 किलोमीटर अंतरावर आहे. याची मुख्य 2 भाग आहेत: बिग वागाटोर बीच, लिटिल वागाटोर बीच. इथे समुद्रकिनारी फिरणे, सूर्यास्त पाहणे, फोटोग्राफी, बोटिंग आणि वॉटर स्पोर्ट पर्यटक आदींचा आनंद घेतात. वागाटोर बीच जवळ चापोरा किल्ला आहे. येथील समुद्राचे दृश्य खूप सुंदर दिसते. हा किल्ला दिल चाहता है या हिंदी चित्रपटामुळे अधिक प्रसिद्ध झाला. यानंतर जात आहोत अंजुना बीचवर. अंजुना बीच हा गोवा राज्यातील एक प्रसिद्ध आणि सुंदर समुद्र किनारा आहे. तो उत्तर गोवामध्ये पणजी पासून सुमारे 18 किमी अंतरावर असून हा बीच बारदोज तालुक्यात आहे. अंजुना बीच त्याच्या खडकाळ किनाऱ्यांसाठी आणि स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे सुंदर सूर्यास्त पाहायला मिळते. बीचवर नारळाची झाडे आणि शांत वातावरण असल्यामुळे पर्यटकांना खूप आवडतो. अंजुना बीचचे फ्ली मार्केट खूप प्रसिद्ध आहे. येथे कपडे, दागिने, हस्तकला वस्तू इत्यादी मिळतात. हे मार्केट साधारणपणे बुधवारी भरते. या बीचवर पर्यटकांसाठी पोहणे, पॅरासेलिंग, जेटस्की सारखे वॉटर स्पोर्ट आहेत. पर्यटक या साऱ्यांचा मनापासून आनंद घेत असतात.
1960 ते 70च्या दशकात येथे हिप्पी संस्कृती प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे अंजुना बीच जगभरातील पर्यटकांमध्ये लोकप्रिय झाला. अंजुना बीच हा सुंदर निसर्ग, फ्ली मार्केट आणि पर्यटकांसाठी मनोरंजन यामुळे गोव्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. आता आम्ही गोव्यातील शेवटची भेट देणार आहोत बायना बीचला. बायना बीच हा दक्षिण गोव्यातील वास्को द गामा शहराजवळ आहे. पूर्वी हा बीच खूप प्रसिद्ध होता, पण सध्या येथे पर्यटक तुलनेने कमी येतात. हा बीच दक्षिण गोवा जिल्ह्यात आहे. तो वास्को द गामा शहरापासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळापासूनही तो जवळ आहे. पूर्वी बायना बीच परिसरात बायना गाव होते. काही वर्षापूर्वी सरकारने शहराचा विकास करण्यासाठी तेथील काही भाग हटवून परिसराचे पुनर्विकास केले. त्यामुळे आता हा परिसर तुलनेने शांत आणि कमी गर्दीचा आहे. शेवटी तुम्हाला एक विनंती, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट्स करा. परत तुम्हाला आमच्या आनंदात सहभागी करण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.